नमस्कार, मी विक्रांत मनोरे जळगाव. ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला ट्रॅफिक संबंधित माहिती दिली जाईल. म्हणजे ट्रॅफिकचे रूल्स काय आहे, सिग्नल काय प्रकार असतो, सायन्स काय असतात त्याच्या, रोडच्या सायन्स असतात, काही मॅन्युअल काही दिलेल्या सायन्स असतात. त्या सायन्सचा नेमका काय अर्थ होतो, कारण बऱ्याच वेळा आपण ट्रॅफिक किंवा आपण बऱ्याच वेळा ड्रायव्हिंग करत असतो, परंतु आपल्याला कल्पना नसते की हे साईन नेमकं काय दर्शवतं आहे. तर ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला साईनबद्दलचं संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळू शकेल. मराठीमध्ये मी आपल्याला सांगतो आहे. वेबसाईट ही इंग्लिशमध्ये आहे, त्याचं मराठीत रूपांतर करून मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. तर सेफ्टी ड्राईव्हसाठी हा सगळा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की आपण ड्रायव्हिंग ही फार सेफ्टी करावी आणि सगळे रूल्स आपण पाळावे. यासाठी हा सगळा खटाटोप आहे आणि हे व्हिडिओ मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जातं आहे. सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे, इंडियन ड्रायव्हिंग स्कूल या वेबसाईटवर आपण यायचं आहे. www.indiandrivingSchool.com या नावाच्या वेबसाईटचा मी वापर केलेला. जी कोणी ही वेबसाईट तयार केलेली आहे, मला फार आनंद होतो आहे ही वेबसाईट आपल्याला त्यांच्या मार्फत दाखवायला. कारण ग्रेट्स हॅट्स ऑफ ज्यांनी ही वेबसाईट तयार केली. फार सुरेख माहिती या ठिकाणी दिली आणि मला असं वाटलं की याच्यावर यूट्यूब करायला काही एक हरकत नाही. तर बेसिक रूल्स काय असतात हे बघा. हा जर सिग्नलला, ट्रॅफिक सिग्नलला किंवा आपण चौकात जर गेलो तर असं जर काही लाईट असेल तर स्टॉप अँड वेट आहे. म्हणजे स्टॉप करा, लाल लाईट आहे. जर येलोचं लाईट असेल तर गेट आणि मग लगेच रेडी, म्हणजे गेट रेडी, तयार राहा. आणि हा हिरवा लाईट जर लागलेला असेल, सर्वसाधारण 3 लाईट असतात, त्यापैकी हिरवा लाईट जर लागलेला असेल तर ओके, ग्रीन सिग्नल आहे, आपण लगेच गो म्हणजे जाऊ शकतो. ट्रॅफिक सिग्नलचे हे सिम्पल लाईट आहे ते. आपण रोड सिग्नलकडे जाऊया. मॅन्डेटरी सायन्स ऑर रेग्युलर सेटिंग रोड सिग्नल्स आहे. हँड सिग्नल्स वेगळे आहे आणि रोड मार्किंग अँड पेमेंट मार्किंग सिग्नल वेगळे आहे. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की बेसिक रूल ट्रॅफिक सिग्नलचे झाल्यानंतर की कुठले कुठले रोड सिग्नल्स आहे ते बघूया. मॅन्डेटरी सायन्स ऑर म्हणजे ह्या वेबसाईटला आपण व्हिजिट दिल्यानंतर इथे क्लिक करावं म्हणजे आपल्याला ते सगळं मिळेल. मॅन्डेटरी सायन्स मिळतील. मी याला क्लिक केलंय, बघूया मॅन्डेटरी सायन्स मिळतात का. बघा इथे लोड होते आपल्यासाठी. बघा या साईन किती छान आहे बघा. मॅन्डेटरी सायन्स ऑर रेग्युलॅरिटी सायन्स म्हणजे जर हे चिन्ह असेल आणि त्याला जर क्रॉस केलेला असेल तर स्ट्रेट प्रोहिबिटेड ऑर नो एंट्री, हे नो एंट्रीचा सिग्नल आहे किंवा ही साईन आहे. याच्यामध्ये याला स्ट्राईक केलेला आहे म्हणजे काट केलेला आहे, याला मात्र काट केलेला नाही. याचा अर्थ वन वे साईन आहे ही, म्हणजे वन वे तुम्ही जाऊ शकतात. तिकडनं येणारा इकडनं जाणारा बंद आहे. वन वे साईन ही पण आहे, हे उलटा आहे. याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला ब्लॉक आहे, पण तिकडनं येणारे येऊ शकतील. इथे जाणारा तुम्ही जाऊ शकतात पण येणारे येऊ शकत नाही. व्हेकल प्रोहिबिटेड हे म्हणजे काय की तुम्हाला जाताही येणार नाही आणि येताही येणार नाही त्यांना. व्हेकल प्रोहिबिटेड बोथ डायरेक्शन्स म्हणजे. त्यानंतर ऑल मोटर्स व्हेकल, कुठलंही मोटर व्हेकल या मार्गाने जाऊ शकत नाही. असं जर काही पोलवर जर साईन असेल तर ट्रक जाऊ नाही शकत त्या रस्त्यावरनं. असं जर काही साईन असेल त्या रस्त्यावर, त्या म्हणजे सिम्बॉल त्या पोलवर, तर बुलक कार्ड म्हणजे बैलगाडी जाऊ नाही शकत. असं जर साईन असेल टांगा जाऊ नाही शकत. हँड कार्ड प्रोहिबिटेड, जे लोडगाड्या असतात त्या लोडगाड्या जाऊ नाही शकत असा क्रॉस असेल. सायकल नाही जाऊ शकत असा क्रॉस असेल. पेडेस्ट्रियन प्रोहिबिटेड, पायी चालू नाही शकत आपण इथे या रस्त्यावरनं. राईट टर्न प्रोहिबिटेड, उजव्या बाजूला आपल्याला मनाई आहे, उजव्या बाजूला आपण वळू नाही शकत. असं या ठिकाणी बघा उजवी बाजू आहे आणि असा काठ मारलेला इथे. इथे डावी बाजू आहे म्हणजे लेफ्टला आपण वळू नाही शकत त्या रस्त्यावरनं. इथे यू टर्न नाही घेऊ शकत, यू टर्न घेऊ नाही शकत आपण या रस्त्यावरनं. इथे ओव्हरटेकिंग नाही करू शकत या रस्त्यावरनं. जर आपण त्या रस्त्याला चाललो असू आणि असं काही सिग्नल आपल्याला दिसला, बघा असा गोल आहे, असा कर्व आहे, तर तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत. हे बघा हॉर्नचं चिन्ह आहे, काट मारलेलं आहे, म्हणजे हॉर्न वाजवायचा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. बुलक कार्ड किंवा कार्ड प्रोहिबिटेड, पुन्हा एक वेळा तेच. याला लेंथ लिमिट आहे की 10 मीटर, म्हणजे लांबी गाडीची काही असेल तरच ती जाऊ शकते. इथे काय आलं तर 50चा स्पीड तुम्ही ड्रायव्हिंग करताना वापरा. ट्रक जर असेल तर
लोड लिमिट आहे इथे टन्समध्ये. नंतर हाईट लिमिट आहे, उंची, गाडीची उंची 3.5 मीटर असावी, वीडची गाडीची असावी या रस्त्यावरनं 2 मीटरची. ॲक्सेल, रिस्ट्रिक्शन एंड, पार्किंग नाही आहे इथे, हा पोलवर दाखवला असेल. नो स्टॉपिंग, इथे थांबायचं नाही किंवा स्टँड पण नाही करायचं. चौकात जर असा पोल असेल, त्याच्यावर असं जर साईन असेल तर तुम्ही इथे थांबूही नका आणि उभंही राहू नका. कंपल्सरी अहेड ओनली, कंपल्सरी कीप लेफ्ट, कंपल्सरी सरळच जायचं, तुम्हाला लेफ्टला टर्न होणार नाही. कंपल्सरी लेफ्टलाच टर्न व्हायला लागेल. कंपल्सरी लेफ्ट टर्न, कंपल्सरी राईट टर्न, राईट टर्न अहेड, कंपल्सरी पुढे, अहेड म्हणजे पुढे, राईट टर्न आहे, लेफ्ट टर्न आहे पुढे, अशी ही साईन आहे. म्हणजे अशी साईन जर आली तर समजून घ्यायचं की आपण सरळ सरळ जाणार आहे, नंतर टर्न येणार आहे. इथे राईटला टर्न येणार आहे, इथे लेफ्टला टर्न येणार आहे. कंपल्सरी आहे टर्न राईटला, कंपल्सरी सायकल ट्रॅक आणि कंपल्सरी साऊंड हॉर्न वाजवायचा आहे आपल्याला. आणि इथे हा सायकल ट्रॅकसाठी तो रस्ता त्यांनी त्या ठिकाणी दिला. हे सगळं स्टॉप आणि गिव्ह वे. तर फारच छान आहे या ठिकाणी यांनी साईन दिलेला आहे मॅन्डेटरी. आपण कॉशन ज्या साईन आहे किंवा वॉर्निंग साईन ज्या काही येते बघूया. क्लिक केलं मी इथे, बघा वॉर्निंग साईन आहे इथे. राईट हँड कर्व आहे, लेफ्ट हँड कर्व, राईट हँड पिन बेंड आहे, लेफ्ट हँड पिन बेंड आहे. असं जर असेल तर ब्लेंड आहे. स्टीप असेंट म्हणजे चढ आहे या रस्त्याला, असा याचा अर्थ आहे. उतार आहे या रस्त्याला, असं जर पोलवर असेल तर. असं जर पोलवर दिलेलं असेल, आपण रस्त्यावर जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की याच्या पुढे जो रस्ता आहे हा ब्रॉड आहे, पुढे नॅरो होणार आहे. असं जर असेल तर आपला नॅरो रस्ता आहे, पुढे हा वाईड होणार आहे, स्प्रेड होणार आहे. असं जर असेल तर हा ब्रिज आहे, नॅरो ब्रिज. असं जर काही चिन्ह असेल तर तुम्ही गाडी सावकाश चालवा, कारण हा रोडवर गाडी स्लिप होऊ शकते. लूज ग्रॅव्हल, सायकल क्रॉसिंग आहे या रस्त्यावरून. पेडेस्ट्रियल क्रॉसिंग म्हणजे जे पायदळ आपण क्रॉसिंगवर झेब्रा क्रॉसिंग पाहतो त्याच्यावरनं हा तो जाण्याचा मार्ग आहे इथून. असं जर चिन्ह असेल तर याच्या पुढे स्कूल आहे, सावकाश चालवा. असं जर चिन्ह असेल तर काहीतरी काम चालू आहे. कॅटल आहे, फॉलिंग रॉक्स असं काही चिन्ह असेल तर दरीमध्ये आपण ज्या वेळेला घाटातून जातो आणि घाटातून जर आपल्याला कल्पना नसेल तर ते लगेच ताबडतोब पोल लावतात आणि सांगतात की इथे पुढे सावकाश चालवा किंवा रॉक्स पडू शकतील. फेरी म्हणून आहे. क्रॉस अहेड, गॅप इन मेडन, साईड रोड लाईट, म्हणजे हे या सगळ्या खुणा आहेत बघा. 200 मीटर्स, बॅरियर अहेड, 200 मीटर्स, 200 मीटर्सला रेल्वे क्रॉसिंग किंवा इथे रेल्वे क्रॉसिंग आहे, रेल्वे आहे, रेल्वेचं या ठिकाणी साईन दिलेलं आहे. डंप रोड आहे हा, स्पीड ब्रेकरसारखा इथे खड्डे आहे किंवा काही हीप आहे, काही डंप आहे म्हणजे खड्डे पण आहे. डेंजरस डीप आहे हा, म्हणजे राऊंड अबाउट. हे जे आहे हे सगळे वॉर्निंग होत्या. इन्फॉर्मेटरी साईनला मी इथे क्लिक केलं, हे इन्फॉर्मेटरी साईन आहे बघा. इथे साईन बघा, हॉस्पिटलची साईन आहे, त्यानंतर फर्स्ट एड आहे, इटिंग प्लेसची साईन आहे इथे. इटिंग प्लेस, रेस्टिंग, कोणी जर हॉटेलचं जर कोणाला ॲड करायची असेल किंवा काय तर तो हा चिन्हाचा वापर करतो किंवा RTOद्वारे जर त्यांना सांगायचं असेल पुढे हॉस्पिटल आहे तर ते पोलवर असं चिन्ह दाखवतील. किंवा जर हॉटेल असेल किंवा रेस्टिंग प्लेस असेल तर ते असे काही चिन्ह दाखवतील. नो थ्रू रोड, नो थ्रू साईड रोड, पार दिस साईड, पार दिस बोथ साईड, दोघं साईडला आपण पार्क करू शकतो. टॅक्सीज पार्क, पार्किंग लॉट, ॲटो रिक्षा, ॲटो रिक्षाचं पार्किंग. आणि हे दिलेलं आहे बॅरियर हेडसाठी दिलेलं आहे. बऱ्याच फार क्वचितच आपल्याला काही साईन्स रस्त्यावर दिसतील. हँड सिग्नल बघा, हँड सिग्नलचा अभ्यास पण बघा. हे आपण ज्यावेळेला ऑनलाईन टेस्ट देत असतो RTOचं लायसन मिळण्यासाठी सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपण टेस्ट द्यायची आहे. 10 ते 20 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि आपल्याला त्याच्यात पास होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये असे काही साईन विचारले जातात तर आपण एक्झामला फेसिंग करण्यापूर्वी या साईनचा अभ्यास करू शकतो. किंवा आपण लाईट, ट्रॅफिक लाईट नाही आहे आणि नेमकं ते बंद आहे आणि आपल्यासमोर जर ट्रॅफिक हवालदार असतील तर ते जर काही साईन करत असतील तर आपल्याला समजणं गरजेचं आहे.
तर त्यांच्या साईन बघा इथे ट्रॅफिक पोलीस हँड सिग्नल्स आहे. म्हणजे असं जर चिन्ह असेल, हे पुढे बघा इथे स्टॉप आहे आणि ते मागे असं काही केलेलं आहे, टू स्टार्ट वन साईड व्हेकल. एका 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 साईडला व्हेकल स्टार्टेड आहे आणि ह्या साईडला स्टॉप आहे. टू स्टॉप व्हेकल कमिंग फ्रॉम फ्रंट. बघा हे पुढे हात दिलेला उभा वरती आणि सांगितलेलं आहे की स्टॉप व्हेकल, समोरच्या व्हेकल ह्या फ्रंट करून येणाऱ्या ह्या तो स्टॉप करायला सांगतो, म्हणजे येऊ नका. आपण एक्झॅक्टली याच्या जर समोर असू ना तर आपल्याला जायचं नाही, कारण त्यांनी थांबायला लावलेलं आहे. आपण याच्या मागे जर असू बघा, तो स्टॉप व्हेकल अप्रोचिंग फ्रॉम बिहाइंड. याच्या मागे जर आपली गाडी असेल आणि ट्रॅफिक हवालदार जर असे उभे असतील तर ते सांगताय की जाऊ नका पुढे म्हणून या हाताने. हे हाताने पण आपल्याला सांगतोय ते मागे जर असेल तर जाऊ नका, आणि त्याच वेळेला वरती पण हात आहे, म्हणजे याच्या समोर जर आपलं व्हेकल असेल तर त्यांना सुद्धा स्टॉप आहे आणि मागच्यांना सुद्धा, फ्रंट अँड बॅक. त्यानंतर बोथ साईड लेफ्ट आणि राईट इथे लिहिलेलं आहे. म्हणजे याच्या डाव्या बाजूने ज्या बायसिकल, सायकल, मोटरसायकल, व्हेकल येत असतील त्यांनाही स्टॉप आहे, आणि उजव्या बाजूला दोघंही हात आहेत वरती आणि स्टॉप करत आहे. इथे टू स्टार्ट व्हेकल अप्रोचिंग फ्रॉम लेफ्ट, लेफ्टसाठी फक्त. टू स्टार्ट व्हेकल कमिंग फ्रॉम राईट, म्हणजे हे बघा राईटचा हात आहे बघा, असा कानामागे असा हात आहे, म्हणजे राईटच्या व्हेकल जाऊ द्या, लेफ्टला स्टॉप आहे. टू चेंज साईन, मला साईन चेंज, माझ्याकडनं चुकीने झालं काही साईन, समजा ही साईन दिली गेली ट्रॅफिक हवालदारकडनं, तर मला असं वाटतं ते चेंज साईनसाठी दोघं हात अशा पद्धतीचे वरती करतील, तर आपल्याला साईन लगेच चेंज करता येतं. तर हे सगळे साईन आहे बघा इथे. व्ही आय पींना सॅल्यूट करायचे असेल, काही ट्रॅफिक्स चालू असताना काही व्ही आय पीच्या गाड्या आपल्या समोरून जात असतील तर ट्रॅफिक हवालदार अशी पण खूण करतो, सॅल्यूटची खूण आहे ही, आणि स्टॉप आहे सगळ्यांना, म्हणजे त्यांना ओके करतील. टू मॅनेज व्हेकल ऑट टी पॉईंट, टी पॉईंटवर व्हेकल कसं मॅनेज करायचं, तर हे सगळ्या खुणा आहे, लक्षात ठेवा. हँड सिग्नल बाय ड्रायव्हर, हे बाय पोलीसमॅन होते, ट्रॅफिक पोलीस. आणि आपण स्वतः जर गाडी चालवत असू आणि आपल्याला जर राईटला, लेफ्टला टर्न करायचं असेल तर आपण असा हात असा गोल करतो बघा, आपण उजव्या बाजूचा हात इथून काढतो आणि असं गोल 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 हात फिरवतो, म्हणजे तुम्हाला लेफ्टला टर्न व्हायचं आहे, राईटला नाही. कारण आपण उजव्या बाजूला बसलेलो आहे आणि आपल्याला लेफ्टला टर्न व्हायचं असेल तर असं नाही ना, आपण या डाव्या खिडकीत कोणीतरी बसून आपल्या बाजूला आणि त्याला सांगाल की डावा हात दाखवा खिडकीतून, तर तसं नाही. आपण स्वतः ड्रायव्हिंग करत असताना आपण एकटा असं इमॅजिन करून आपणच तो हात असा गोल, हे बघा गोलचं चिन्ह, गोल फिरवायचा, म्हणजे इथे आपण लेफ्टला टर्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय. असं जर काही केलं असेल तर आपण इथे राईटला टर्न करतोय, आणि इथे बघा लाईटचं पण मार्गदर्शन आहे, लेफ्टला टर्न, राईटला टर्न. असं जर असेल तर थांबायचं, आपल्याला असं सांगायचं थांबायचं, स्टॉप. हे बघा इथे असं उभं आहे आणि दोघंही लाईट लागलेले बघा, स्टॉप. म्हणजे मला जर थांबायची असेल गाडी तर मी असं उभा हात करेल, म्हणजे पाठीमागच्यांना समजेल की मी गाडी इथे त्या ठिकाणी लेफ्ट राईट टर्न करता थांबवतो आहे. मला जर फार स्लो करायची असेल गाडी चालू असताना, तर स्लो करायची मला गाडी, पुढे काहीतरी ट्रॅफिक फार जाम आहे किंवा मला वळायचं आहे, त्यामुळे मला पहिल्यांदा थोडी स्लो करायला लागेल आणि नंतर वळूया. तर त्या ठिकाणी मला असा हात दाखवता येतो, आणि तो हात जो आहे ना, हे बाण काय खाली वरती करायचा, म्हणजे मला स्लो करायची असं त्याचं इंडिकेशन होतं. आणि मागच्या कारला जर मला सांगायचं असेल की चला तुम्ही ओव्हरटेक करू शकतात, तर मला अशा हातवाऱ्याने असा गोल हात करून किंवा असा हात मला त्याला दाखवून असा हाताद्वारे मी त्याला सांगू शकतो की तुम्ही ओव्हरटेक करू शकतात. बऱ्याच वेळेला लाईटचं जे इंडिकेशन आहे, इथला लाईट जो असतो ना, इथे आहे तो दाखवलेला नाही, इथे झाकलेला आहे, तो जर बंद जर चालू केला तर मागच्याला समजतं की आपल्याला पुढे जायला यांनी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. हँड सिग्नल होते अगोदर, रोड सिग्नल पहिले, आता रोड मार्किंग सिग्नलला इथे क्लिक करतोय. फार छान ही वेबसाईट आहे या ठिकाणी तयार केलेली, इंडियन रेल्वे, इंडियन ड्रायव्हिंग स्कूल. आपण गाडी चालवत असताना आपल्याला कधीतरी अशा काहीतरी खुणा दिसतात बघा, तर सेंटर लाईन मार्किंग फॉर अ 2 लेन, याचा 2 लेन याचा अर्थ होतो की 2 लाईन आहेत, याला जाण्याचा मार्ग वेगळा, येण्याचा मार्ग वेगळा त्या रस्त्यावर. लेन लाईन अँड ब्रोकन सेंटर लाईन, लेन लाईन अँड ब्रोकन सेंटर लाईन आहे.
रोड मार्किंग. त्यानंतर सेंटर बॅरियर असं पण मार्किंग आपल्याला दिसेल. जाण्याचा येण्याचा मार्ग वेगळा. इथे आपल्याला बॅरियर आहे म्हणजे इथे मध्ये कंपाऊंड आहे, सॉरी इथे मध्ये काहीतरी वॉल असते ना बघा, तिथे काहीतरी रोपं लावलेले असतात, काहीतरी चांगले रोपं, मध्ये काहीतरी चांगला रस्ता दिसण्यासाठी, सुशोभित रस्त्याला करण्यासाठी, किंवा ग्रीन सिटी असं दाखवण्यासाठी, ग्रीन इंडिया दाखवण्यासाठी तिथे बॅरियर असतं, बॅरियर. आणि इथे त्याचं नाही आहे, इथे बॅरियर नाही आहे, पण इथे ब्रोकन लाईन आहे, म्हणजे तुम्ही सावध राहा. म्हणजे इथे चान्स नाही, इथे फार जवळजवळ आहे. इथे मात्र एवढा रस्ता सोडून त्या ठिकाणी आपल्याला ड्रायव्हिंग करता येईल. हे जे आहे ते 6 लेन आहे. 6 पदरी रस्ता म्हणतो ना, 2 पदरी रस्ता आहे, हा 6 पदरी रस्ता आहे, 6 लेन. असं जर टर्न असेल तर डबल व्हाईट, यूज व्हाईल विजिबली रिस्ट्रिक्टेड इन बोथ डायरेक्शन, नायदर स्ट्रीम ऑफ ट्रॅफिक इज अलाउड टू क्रॉस द लाईन. पुढे कर्व आहे असं त्यांना म्हणायचं आहे. स्टॉप लाईन, इथे आपल्याला इथे स्टॉप असतो बघा, इथे झेब्रा क्रॉसिंग, इथे स्टॉप असेल, आपल्याला थांबायचं. गिव वे लाईन, बॉर्डर ऑर एज लाईन, प्रोहिबिटेड याचा वापर करू नका. इथे पण मुंबई मोठ्या पुण्यासारख्या शहरात, मोठ्या सिटीमध्ये आपल्याला इथे इथे स्टॉप लिहिलेलं दिसेल आणि इथे झेब्रा क्रॉसिंग दिसेल. तर ह्या ज्या साईन आहे या रोड मार्किंगच्या या ठिकाणी साईन आहे. तर मला असं वाटतं आपल्याला ही वेबसाईटचा मी केलेलं वर्णन हे समजलेलं असेल. जर नाही समजलं तर माझ्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. माझं नाव विक्रांत मनोरे, महाराष्ट्र जळगाव. विक्रांत मनोरे, महाराष्ट्र जळगाव. माझा मोबाईल नंबर आहे 9890 68468. थँक्यू व्हेरी मच.